तर मागील काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांचं कौतुक सुरू आहे। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या कार्यशैलीची स्तुती केली आहे। फडणवीसांनी केलेलं कौतुक म्हणजे एका नव्या समीकरणाची नांदी आहे का, असाही सवाल या निमित्तानं आता उपस्थित करण्यात येतोय। पाहूया। परवानगी घेतली असेल असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर टीकास्त्र डागले। तर हरल्यानंतरही पवार काम करत राहतात, हा त्यांच्यातला चांगला गुण असल्याचं संजय शिरसाट म्हणाले। ज्या अर्थी देवेंद्र फडणवीसांनी पवार साहेबांचं इतकं कौतुक केलं, त्या अर्थी त्यांनी दिल्लीची परवानगी घेतलीच असेल, नक्कीच घेतली असेल। आम्हाला पवार साहेबांविषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी लागत नाही, महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या नेत्यांना, उद्धव साहेबांना। पण भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात। ते विरोधात आहेत म्हणून त्यांना विरोधात बोलणं हा आमचा मुळात हेतू नसतो। पराजय झाला म्हणून एकदम घरात बसले असं शरद पवारांच्या बाबतीत कधी घडलेलं नाही, किंवा विजय झालाय म्हणून मिरवणुका काढत ते कधी फिरले नाहीत, कधी ते ढोल वाजवत बसलेले नाहीत, कधी ते गुलाल उडवत आणि ते डान्स करत असलेले ते कार्यकर्त्याच्या घोळक्यात ते कधी गेलेले नाही। म्हणून हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। म्हणून पराभव झाला तरी काम केलं पाहिजे आणि जिंकलो तरी काम केलं पाहिजे। मला वाटतं हे चांगले लक्षण त्यांच्यामध्ये एक तरी निश्चित आहे। फडणवीसांनी शरद पवारांचं कौतुक केल्याची ही काही पहिली वेळ नाहीये। वानखेडे स्टेडियम मधल्या स्टँडला शरद पवारांचं नाव देण्यात आलं होतं। या उद्घाटनाच्या कार्यक्रमातही देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर स्तुतीसुमनं उधळली होती। बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष असताना त्यांनी केलेल्या कामाचं फडणवीसांनी कौतुक केलं होतं। या क्रिकेटच्या विकासाकरता त्यांनी केलेलं काम आयसीसीचे अध्यक्ष म्हणून, बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून, एमसीएचे अध्यक्ष म्हणून हे निश्चितच आज ज्या स्टेजवर आपल्याला क्रिकेट पाहायला मिळत आहे त्यात अतिशय मोठं योगदान हे त्यांचं आहे। आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी स्टँडला देणं हे मला असं वाटतं की अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय हा एमसीएने घेतलेला आहे। मी त्याबद्दल खरोखर एमसीएचं अभिनंदन करतो। शिक्षण, क्रीडा, शेती, संरक्षण यासह अनेक क्षेत्रांच्या विकासात शरद पवारांचं मोठं योगदान आहे। दरम्यान त्यांचं काम अजूनही संपलेलं नाही। वयाची 80 ओलांडल्यानंतरही शरद पवार जोमानं आणि ऊर्जेनं काम करतात, त्यामुळे विरोधक सुद्धा शरद पवारांचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।